तर रामकृष्ण मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आज आहे रामनवमी. तर मी आलो होतो शेतामध्ये गहू पांगवण्यासाठी. 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत गारा आणि पाऊस सांगितल्या होत्या आणि पडल्या सुद्धा होत्या. तर त्या दिवसापासून आम्ही गावावरती पट्ट्या आणि भुसावरती पट्ट्या टाकून ठेवलेल्या होत्या. मग काय पटापट गहू पांगून घेतले. गहू पांगून त्याच्यावरती अशा प्रकारे डिझाईन केली. तुरीच्या गंजावरची पट्टी काढून घेतली आणि हरभऱ्याच्या गंजावरती पट्टी काढून घेतली. आपल्या शेळ्यांच्या पिल्ल्याजवळ सेल्फी काढून घेतली आणि यो आमचा शेळ्यांचा कोठा बर का, ज्वारीमध्ये फेरफटका मारून घेतला कंस आले का नाही म्हणून. सकाळी 8ला शेतामध्ये आलो होतो म्हणून जेवण बाकी होतं. तर आता दुपारचा 1 वाजला होता. चला तर मग जेवण करायला. झाडाला पपाया सापडला म्हणून मस्तपणे आता घरी जाऊन कापूया. चला तर मग आता पटापट घरी जाईन. तोपर्यंत लाईक फॉलो शेअर करा. घरी आलो तर अश्विनी आणि शिव झोपेल होता. पायी दिंडीचा प्रवास पूर्ण करून आई शेगावून घरी आली होती. आमच्या घरी लय छोटे छोटे मुलं येत असतात, ते आम्हाला आवडतात पण, म्हणून हा आलाय गाणा. आज रामनवमी ना, म्हणजे श्रीरामाचा जन्म. शिवनगरी जळगाव सपकाळ मधला हा चौक. तर याच ठिकाणाहून जय श्रीराम यांची मिरवणूक निघणार. आता पूर्ण तयारी होत आली होती. जर मनामध्ये श्रद्धा असली तर ते कार्य पूर्ण होतं. कोणताही कार्यक्रम असो, गोकुळ भाऊची धडपड ही कायमच. गोकुळ अक्षयने लावलेला हा बँड, हिमालय बँड. कसं आहे ना, शिव घरी लय तंग करत असतो, म्हणून मी शिवतीला आणि शिवला शेतामध्ये घेऊन आलो. शिवने हेलिकॉप्टर आणलं होतं पण त्याच्याकडून उडतच नव्हतं. उडालं तर तो पळून जात होता. घरी जात असताना शिव म्हणे, पप्पा मला पोकलॅन बघायचंय. झाला ना, पोकलॅन बघून आता घरच्या दिशेने निघालो. गावामध्ये आलो तर बँड चालू होता, पण आम्हाला जायचं होतं घरी. घरी आल्याबरोबर काय मग मस्तपणे त्याच्या मम्मीने त्याला नवीन ड्रेस घालून दिला. शिवने पटापट दर्शन करून घेतलं. शिव आणि मी पाराकडे आलो तो महाराजांचा पुतळ्याजवळ. हिमालय बँड वाजताना नजाराच अलग बघायला मिळाला. कार्यक्रम कोणताही असो, नवजवान असो की वयोवृद्ध असो, कार्यक्रमाची शोभा ही गावकरी मंडळी नेत असते. नंतर गावकरी मंडळींनी महाराजांना हार अर्पण करून आणि मुद्रा करून कार्यक्रमाला शोभा दिली. बँड एवढा वाजत होता की गावकरी मंडळी वाढतच चालली होती बँडला बघण्यासाठी. अमोल आणि गजू यांनी भगवा झेंडा फिरून कार्यक्रमाला अजूनच शोभा आणली. नंतर आम्ही पण सेल्फी काढून घेतली. दुसऱ्या बाजूला गोकुळ भाऊच्या टायगरनं बी नान करून टाकला. दुसऱ्या बाजूला गोकुळ शिवला म्हणे ना, पण शिव काही नाचे ना. नंतर शिव, गोकुळ आणि मी सेल्फी काढून घेतली. काही असो पण आपल्याला हा बँड लय आवडला भाऊ. गाणे म्हणणारे वाजवणारे व्यवस्थित असले तर बँड पण व्यवस्थित वाजतो. पोरांनी तर लय एन्जॉय केला नाचण्याचा मिरवणुकीमध्ये. विजू भाऊ काय सांगत होता तेच मला कळत नव्हतं. दुसऱ्या बाजूला मी हात दिला म्हणून विजू पण हात देतोय. नंतर आमच्या सामान पण नान करून टाकला झेंडा फिरून. पण प्रिया सामाला काय सांगत होती तेच कळत नव्हतं. विजूला म्हटलं जय श्रीरामाबद्दल 2 शब्द सांग, तर तो हाताची घडी घालतो. नंतर या 2 बोटाचा काय अर्थ आहे ते त्याला विचारावं लागेल. मग काय, श्रीराम चौकामध्ये आल्याबरोबर फटाके फुटायला लागले ना, पोरांनी तर नांदच करून टाकला. दुसरं काही असो, दादू भाऊचा आपल्याला एक काम पटतं, मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर कधी पण हजर. तुमचा आशीर्वाद सदैव असंच राहू द्या म्हणून राम राम केला. आपल्याला मयूरच्या मुलाचं नाचणं लय पटलं राव. आता आम्हाला झोप आली, तुम्ही पण झोपा. पण जाताना लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर. रामकृष्ण.